महाराष्ट्राच्या पावसाळी अधिवेशनात अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। विधान परिषद सदस्य श्रीकांत भारतीय यांनी अमरावती शहरातील दस्तूरनगर येथील एरिया 91-12 मध्ये एक फेक विवाह सोहळ्यादरम्यान अल्पवयीन मुलांना दारू आणि अंमली पदार्थ दिल्याचा गंभीर प्रकार सभागृहात मांडला। या घटनेची राज्याच्या गृहमंत्र्यांनी तात्काळ दखल घेऊन कठोर कारवाई करावी अशी मागणी श्रीकांत भारतीय यांनी केली आहे। त्यांच्या या मागणीला प्रतिसाद देत राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही या प्रकरणी गंभीर दखल घेऊन 19 तारखेलाच तात्काळ कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे। पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून मी अत्यंत बिभत्स आणि निंदनीय अशी घटना जी अमरावतीमध्ये घडली ती निवेदन करतोय। सभापती महोदय, रेस्टा बार अमरावती येथे अत्यंत बिभत्स असा प्रकार घडला। इंस्टाग्रामच्या माध्यमातून ऑरा अकाउंट आणि स्पायडरमॅन या अकाउंटच्या माध्यमातून 125 ते 150 अल्पवयीन मुलं मुली संध्याकाळी एकत्र केले गेले आणि फेक वेडिंग असं एक नाव देण्यात आलं आणि त्या अंतर्गत सगळे मुलं मुली संध्याकाळी एकत्र करण्यात आले। सभापती महोदय, याच्यातलं सगळ्यात वाईट असं आहे की या प्रयोगाच्या माध्यमातून काही ड्रग्सचं नेटवर्क उभं करता येईल का? आणि चर्चा अमरावतीमध्ये सभापती महोदय या विषयात अशी आहे की बहुधा हा लव्ह जिहादचा सुद्धा प्रकार आहे का, अशी गंभीर घटना इथे घडली। आणि त्याहीपेक्षा दुर्दैव असं की याची चर्चा विदर्भामध्ये अशी आहे की बार व्यावसायिकांच्या स्पर्धेतून असं घडण्यात आलं आणि अशा प्रकारचा प्रकार हा अमरावतीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी करण्यात येतो। ही एक गंभीर घटना आहे सभापती महोदय, सरकारने याची गंभीर दखल घेतली पाहिजे अशी माझी विनंती आहे। माननीय महसूल मंत्री। सभापती महोदय, मी उद्या अमरावतीमध्ये आहे, मी स्वतः या घटनेची गंभीर दखल घेईल। अमरावतीतील या गंभीर प्रकरणामुळे अल्पवयीन मुलामुलींच्या सुरक्षतेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। सभागृहात सत्ताधारी प्रतिनिधींकडून सरकारवर ताशेरे ओढले जात असल्याने या प्रकरणात नेमकी काय कारवाई होते आणि अमरावतीतील वाढत्या गुन्हेगारीवर नियंत्रण मिळवण्यासाठी काय पावले उचलली जाते हे पाहणे महत्त्वाचं ठरेल। 19 जुलै रोजी पालकमंत्री बावनकुळे यांनी जाहीर केल्याप्रमाणे कोणती ठोस कारवाई केली जाते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे।